आत्ताच्या आत्ता तू बालुशाही खाल्ली, लगेच लाडू खाल्ला. अरे नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा ब्लॉग एवढा स्पेशल असणार आहे का नाही. आजच्याला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आहे ना, विठ्ठल रुक्मिणीचा हॅपी बर्थडे. कारण का आजच्या दिवशी ना त्यांची स्थापना झाली होती 11 एप्रिलला. आता मी पण आवडतो पाया पडून. आणि कालचे लय मला गॉगलच तुटला. आज मला गॉगल देतात का नाही काय माहिती. तरी गॉगल आहे ना मागायच लागेल, कारण का सेफ्टीसाठी. तर मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आहे ना भजन चालू आहे. काकडा आई तर सकाळी 5 वाजताच गेलेली आहे. कायचा काटा मोडलाय? वांग्याचा काटा नाही दिसत लवकर. तर मित्रांनो, फायनली पप्पा पण आले आत्ता 3:30 वाजता. कुणाबर आलाय? मी इथं टोकारले, तू काटा कुठे आहे? नीट सांग एकदा. चांबडेवानी कातड झाले. झाड मला तर सर्दीच लागते. गार पाणी गरम मी इथं टोकरले. आता सांग, नक्की सांग कुठं टोकरायचं. तिथं ना वांग्याचा काटा चमकतो लगे, दिसाय पाहिजे. तर मित्रांनो, आईने काय केलं बघा, डिशचं बटन चालू ठेवले आणि टीव्हीचं बटन बंद केले. एक पिन काढली, एक पिन तशीच ठेवली. आई, टीव्हीचं बटन चालू ठेवलं होतं डिशचं. तू मी नाही ठेवलं बाबा, तुम्ही काढून ठेवा ती. कधी डिशचं बटन चालू होतं, एक पिन चालू होती त्यात. मला काय माहिती, तुम्ही बटन दाबी त्यात मोबाईलचं ह्याचं पिन त्यालाच चालू होती. आम्ही एकच पिन ठेवतो. आता तर लेच फाडले मी. ह्याच्यात डायरेक्ट आता हे रुईचा चिक टाकून फुगून येईन डायरेक्ट. एकच दिवस वांग काढायला गेली. हिथं पण आहे का? आहे का बघ. ओकेच दिसतंय, वरच्यावर दिसतंय. मित्रांनो, वांगी काढायला आहे ना कोणच जात नाही बरं का. आणि आई वांगी काढायला गेली, कुठं कुठं काट तोडून घेतले नाही. हेव तरी काटा दिसतोय, पण हे काट वाचलोय ना डायरेक्ट आतलं कातडच काढलोय. कवळं कातड दिसतंय. त्याच्यात रुईचं चिक सोडला ना बरोबर आहे ना, पू होईन आणि लगेच वर येईन. डॉक्टर बी आतच काढतात डायरेक्ट. टराटर फाडलं. कुठलं दळण टाकणार आहे? गव्हाचं. गव्हावर सेट केलंय का? गव्हावर सेट आहे. काय काय वस्तू वर सेट करते. खाली गव्हाचं आहे, वर बाजरीचं आहे. थोड्या वेळाने टाका. आता टेम्परेचर लय. थोड्या वेळाने टाक गव्हाचं. टेम्परेचर लय आता. 4 वाजले, 5ला टाका. असलं टेम्परेचर आहे ना 4:30 वाजता. पण मित्रांनो लय हिट आहे. आणि त्याच्यात आहे ना मोटर लय हिट झाली का नाही, दळण लोडवर. तर मित्रांनो, असं वाटत नाही गिरणीला 3 वर्ष झालेत. पुढून पण एकदम चकाचक आहे. अरे गिरणीचं थोडी जरी पट्टी निघली का नाही तर लगेच लॉक टाईट किंवा फेविकॉल चिटकून टाकतो. आणि एकदा का चिटकावलं नाही का नाही लगेच भुसा निघतो. इथं निघलं होतं, लगेच लॉक टाईट लावून टाकतो इथं. म्हणजे कसं आहे, ही भुसा आहे ना लवचिक होत नाही. इथं पण लावायला लागणार. थोडं निघले. तर मित्रांनो, काय काय वेळेस आई काय करते, गव्हाचं टाकलं ना बाजरी वाजतो, काय काय वेळेस काटकान, काय काय वेळेस गव्हा वाजतो. त्याच्यामुळे काय होत नाही. पण ती ज्याचं आहे त्याच्यावर टाकायचं. आईने आत्ताच्या आत्ता तू बालुशाही खाल्ली, लगेच लाडू खाल्ला. अरे घे. शेअरिंग चाललंय. काही म्हणावं नाही म्हणून अर्धा 50-50. मित्रांनो, आम्ही निघालो आत्ताला पांडुरंगाच्या मंदिरात. महाप्रसाद. रिया पण आहे, रियाची मैत्रीण पण आहे. भैया हाय कर. भैया रोडला गाड्या येते, पुढे नको जाऊ. मोठमोठ्या गाड्या आल्या, तो खायवा आलाय. आई तू पण कडं लावून. फायनली मंदिरात पोहोचलो. सगळ्यांनी चपल्या इथं काढल्या. तर मित्रांनो, सगळ्या देवांना ना आता चंदन लावलंय. सकाळी नवीन कपडे घातले होते, नवीन वस्त्र घातलं होतं. आता सगळ्या देवांना ना चंदन लावलंय. महात्मा फुले जन्माला येण्याच्या अगोदरची ही रीत होती
की जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला शेत वसुला केला जात नव्हता त्यावेळेस त्याच्या बायकोला त्याच्या पाठीवरती बसवलं जायचं आणि त्याला चापकाचे फटके मारले जायचे जर त्यानं बायकोला आपल्या खांद्यावर झोपली होती काय मा परसाद नाही आणला जेवले तू का पप्पा मग जेवले चपाती खाल्ली मग काय जेवले कशाला महाप्रसाद तर मित्रांनो आई नाराज झाली प्रसाद नाही आणला तर जेवण झाले महाप्रसाद खाऊन काय करायचं जाऊ का आम्ही आई तर काहीच बोला नाही महाप्रसाद आणू का नको आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट